नमस्कार, गुड मॉर्निंग. आजचा वार मंगळवार आहे आणि आज आमचा नाश्ता असेल डोसा, चटणी आणि बटाट्याची भाजी. तुम्ही पाहू शकता की बटाटे उकडलेले आहेत आणि त्याच्यासाठी लागणारं मिरची, कोथिंबीर, लसूण वगैरे सर्व बारीक चिरलेलं आहे. तर आमच्या मुलीला डोसासोबत बटाट्याची भाजी आवडते, जी वडापावमध्ये स्पेशली बनते त्यातली. तर तिच्यासाठी बटाट्याची भाजी म्हणून सर्वांसाठी. आणि हे खोबरं मिरची डोसासोबत चटणी बनवण्यासाठी. तर आता चहा घेतल्यानंतर पुढली प्रक्रिया चालू होईल. हे पहा, डोस्यासाठी पीठ कसं मस्त आलं आहे. काल रात्री उडदाची डाळ, तांदूळ, राई जिरं वगैरे भिजत घातलेलं आणि त्याच्यामुळे पीठ खूप छान आलं आहे. जसं इडलीसाठी येतं त्या टाईपमध्ये. तर आता पॅन गरम करून त्याच्या सर्वकडे सारखे तेल लावून आता डोसा टाकत आहोत. जसं तांदळाच्या पिठाचा घावण करतात त्याप्रमाणे हाच डोस्याचा प्रकार असतो. तर तो तांदळाच्या पिठाचा असतो, हा उडीद डाळीचा असतो. तर थोड्या मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफेवर ठेवलं आहे. आता डोस्यासोबत खाण्यासाठी ही चटणीची तयारी, ज्याच्यामध्ये मिरची, नारळाचा कीस, मीठ वगैरे टाकून ते मिक्सरला लावलं जाईल. आता या चटणीसाठी थोडंसं जिरं आणि वरती गोडवा येण्यासाठी थोडी साखर टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे. आता हे मिक्सरला लावतो. आपण पाहू शकता 3 ते 4 मिनटामध्ये डोसा एक साईडून पूर्ण तयार आहे. आता दुसऱ्या साईडला पलटी मारून ठेवला आहे, तो सुद्धा 2 मिनटामध्ये तयार होईल. आपण पाहू शकता की चटणीला थोडं आंबटपणा येण्यासाठी त्याच्यात अर्ध लिंबू पिळतो आहे आणि मग थोडं पाणी टाकून ती पुन्हा एकदा मिक्सरला लावली जाईल, ज्याच्यामुळे ती पूर्णपणे बारीक होईल. आपण पाहू शकता छान अशी नॉर्मल अशी लालसर चटणी तयार झाली आहे. थोडा आंबटपणा लिंबू मुले आला आहे तिला. तर आता ही आपण डोस्यासोबत खाऊ शकतो आणि डोसासुद्धा पूर्णपणे तयार झालेला आहे. तो आता काढून फोल्ड करून आमच्या मुलाचा नाश्ता तयार झाला आहे. तो आता लवकरच त्याच्या अकॅडमीमध्ये, क्रिकेट अकॅडमीसाठी निघेल, नाश्ता करून निघेल. दुसऱ्या डोस्याची तयारी. पुन्हा झाकण ठेवून अशा प्रकारे कमीत कमी 20-22 डोसे तयार करणार आहोत. आणि त्यानंतर आपला नाश्ता तयार झालेला असेल. त्याच्यासोबत थोडी उकडलेल्या बटाट्याची भाजीसुद्धा असेल. आपला पुढला मेनू आपण पाहू शकता. बटाटी जी उकडली होती ती पूर्णपणे बारीक कुस्करून घेतली आहे आणि कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी बनेल. प्रथम कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर थोडी राई टाकली आहे. आता लसूण ॲड करणार आहोत. आता कढीपत्ता आणि मिरची. कढीपत्त्यामुळे वेगळी चव येते भाजीला. आता थोडंसं लसूण शिजण्यासाठी परतवून घेणार आहोत. भाजीमध्ये थोडं चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे. आपण पाहू शकता की आपला दुसरा डोसाही तयार झालेला आहे तिकडे. आता लसूण थोडा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, हिंग टाकून ते पुन्हा एकदा ढवळलं जाणार आहे आणि मग बाकी कुस्करलेली बटाटी, कोथिंबीर त्याच्यात टाकून ते सर्व चमच्याने मिक्स करून एकजीव केले जाईल.
आणि जशी वड्यासाठी भाजी बनवतात त्याप्रमाणे ही बटाट्याची भाजी तयार झाली असेल. आपण पाहू शकता हळदीमुळे तिला पिवळसर कलर आलेला आहे. आता थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवली जाईल आणि नंतर ही भाजी पूर्णपणे तयार झालेली असेल. आपण पाहू शकता की बटाट्याची भाजी पूर्णपणे तयार झाली आहे. आता पुन्हा त्याच्यावर इथं थोडं खोबरं टाकलेलं आहे आणि आपले डोसेसुद्धा तयार होत आहेत. बटाट्याची भाजी पूर्णपणे शिजलेली आहे. खोबरं वरून टाकून गॅस बंद केलेला आहे आणि त्यांना एकदा डवळून झाकण करून बंद केले जाईल. त्याप्रमाणे आपले डोसेसुद्धा तयार होत आहेत. जवळपास सर्व नाश्ता आपला रेडी झालेला आहे. आता नेहमीप्रमाणे एक मॉर्निंग वॉकला फेरी मारून नाश्त्यासाठी सगळेजण बसले जातील. पहिला आमचा डोसा थोडा जाडसर झालेला, त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करावं लागलं. जर डोसा जाड होत असेल तर थोडं पाणी ॲड करावं लागतं. तर त्याच्यानंतरचा डोसा हा खूप मस्त पातळ झालेला आहे. तर आजचा आमचा डोसा चटणी भाजी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही नवीन तुमच्या सजेशन्स असतील तर त्या आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.